हाय हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आय होप तुम्ही सगळे मजेमध्ये असणार. माझी छान अशी मॉर्निंग झालेली आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझे हेअर बघू शकता की मी छान असं ऑइलिंग करून घेतलेलं आहे, म्हणजे रात्रीच करून घेतलेलं होतं. तर म्हटलं चला मी आज हेअर वॉश करणार आहे आणि तुम्हाला मी आज दाखवणार आहे की माझी हेअर केअर रुटीन. जर तुम्हालाही बघायचं असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो नेमके कर्ल्स हेअर, फ्रिझी हेअर्स किंवा वेव्ही हेअर्स नेमकं यांना मेंटेन कसं करायचं. नाहीतर आपण काय करतो, कर्ल्स हेअरला आपण स्ट्रेट हेअरची ट्रीटमेंट देतो आणि स्ट्रेट हेअरला आपण कर्लची ट्रीटमेंट देतो. असं बिलकुल नका करू, कारण जे आपले हेअर्स आहेत तेही खराब होतील. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी जेवढे प्रोडक्ट मी स्वतः यूज करते ते सगळे शो करणार आहे. तर मग चला बघूया. आणि आता मस्त छान हेअर वॉश झालेला आहे. आणि आपल्याला हेअर जास्त ड्राय नाही करायचे, कारण जो यूज आपण क्रीम करणार आहे ते आपल्याला ओल्या हेअरवरच लावायचा असतो, कारण तो कर्ल्स हेअरचा असतो. तर मग चला बघूया. आणि हा आहे शॉस्कॉपचा प्रोफेशनल रिच कर्ल्स क्रीम. तर मी आता हा यूज करणार आहे. हा क्रीम यूज करायच्या अगोदर आपल्याला व्यवस्थित हेअर कोंब करून घ्यायचे, बिलकुल याच्यामध्ये गुंता नको आहे. तर मग चला. आणि तुम्ही बघू शकता की मी केवढ्या अमाऊंटमध्ये क्रीम घेतलं आहे. फक्त थोडा थोडा घ्यायचं आहे आपल्याला. आणि हेअर आपल्याला 2 सेक्शनमध्ये डिवाईड करायचे. आणि बघू शकता मी कशी अप्लाय करते. आपल्याला खूप असं नाही लावायचं आहे, फक्त हलक्या हाताने वरती लावायचं आहे. आणि मी मस्त सगळं हेअरला अप्लाय करून घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही असे ट्विस्ट करू शकता. हे बघा, असे ट्विस्ट करू शकता, पण मला एवढा काही टाईम नाही आहे म्हणून मी फक्त असे क्रंच करते फक्त. आणि मी शॉस्कॉपचा प्रोफेशनल रिच क्रीम हा पूर्ण हेअरवर अप्लाय करून घेतलेला आहे. आणि हा यूज केल्यानंतर तुम्ही हेअरला पुन्हा पुन्हा टच बिलकुल नाही करायचं आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला हे नॅचरली ड्राय करायचे असेल तर तुम्ही ते नॅचरली ड्राय होऊ द्या. आणि जर तुम्हाला कुठला ड्रायर यूज करायचा असेल तर तो यूज करा, पण याच्या अगोदर ड्रायर नेमका कुठला यूज करायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर मग चला बघूया. मी करणार आहे हा आयकॉनिकचा ड्रायर यूज. तर चला मग बघूया. आणि आपण यूट्यूबला बरेच व्हिडिओ बघतो, पण आपल्याला नेमकं सांगत नाही नेमकं नोझल कुठला यूज करायचा कर्ली हेअरसाठी, फ्रिझी हेअरसाठी. तर आपल्याला या 2 नोझल भेटलेल्या आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये ही नोझल प्रोव्हाइड होते. तर आपल्याला ही नोझल नाही यूज करायची, तर आपल्याला करायची आहे कर्ल्स हेअरसाठी ही नोझल्स. तर ही भेटते तुम्हाला 700 किंवा 600ला तुम्हाला भेटू शकते. पण मी हे पूर्ण किटच घेतलेलं आहे आयकॉनिकचे. याच्यामध्ये मला त्यांनी ही प्रोव्हाइड केलेली आहे. आपण ही नोझल बघा अशी मी अटॅच करून घेतलेली आहे. आणि हे ड्रायर विदाऊट नोझल आपण यूज करतो आणि सगळे हेअर आपण फ्रिझी करून देतो. आणि जे क्रीम वगैरे लावलेले राहतात आपण हेअर लॉक केलेले राहतं आणि सगळे हेअर्स आपण फ्रिझी करून देतो. म्हणून तुम्ही डायरेक्ट असं यूज नका करू, त्याला नोझल अटॅच करा आणि मग तुम्ही हे ट्राय करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं हे ट्राय कसं करायचं किंवा यूज कसा करायचा, तर मी तुम्हाला सांगते. आणि त्यानंतर तुम्ही माझा फायनल रिझल्ट बघू शकता. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.